नमस्ते शेतकरी बंधूंनो, आज आपण आलोय कृषी 2026 मध्ये कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे। इथं आपण आज बघतोय ॲडव्हान्टाचा मेगा स्वीटचा चाऱ्याचा प्लॉट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे मेगा स्वीट आहे ॲडव्हान्टाचं की जे ज्वारी वर्गीय कडवळ येतं, ज्याला गोड ज्वारी असं आपण म्हणू शकतो। हे एका एकरला 5 ते 6 किलो बियाणं लागतं। त्याचबरोबर याची उंची आज आपण बघू शकतोय, आता इथे याची उंची 12 ते 13 फूट आहे। 15 जानेवारी नंतर याची लागवड केली तर याची उंची सरासरी 15-16 फूट सुद्धा होते। ओला चारा आणि मुरघास दोन्ही प्रकारात हे चालतं। जे शेतकरी बंधू चाऱ्यासाठी ज्यांना चारा योग्य प्रकारचा हवाय त्यांनी मेगा स्वीटची एकदा लागवड करावी, कारण की याच्यामध्ये जे क्रूड प्रोटीन म्हणतो, प्रोटीनचं जे प्रमाण आहे ते 9 ते 10% आहे। याची पाचक क्षमता, जे पचण्याचं प्रमाण आहे जनावरांमध्ये ते 63 ते 65% पचलं जातं। त्याचबरोबर महत्वाचं हे एकमेव असं वन ॲडव्हान्टाचं की जे गव्हर्नमेंट नोटिफाईड आहे, म्हणजे याचं गॅजेट अवेलेबल आहे। आणि मेगा स्वीट हे लावल्यापासून पहिली कापणी तुम्ही 70 दिवसात करू शकता ओल्या चाऱ्यासाठी। जर याचं मुरघास हवं असेल तर मुरघासासाठी तुम्ही याची कापणी 85 दिवसाच्या नंतर करू शकता। या जे मेगा स्वीट आहे ॲडव्हान्टाचं हे आपण एका कापणीसाठी रिकमेंड करतो कंपनीच्या वतीने। त्याचबरोबर गोडी दाखवू शकतो आपण इथं। आतलं जे ताट येतं मेगा स्वीटचं हे 100% भरीव येतं। ऊसाच्या सारखा आतला याचा गरा येतो आणि याच्या गोडीचं प्रमाण हे 16% सुद्धा येतं। साखरेचं प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये। हे आहे खास करून ॲडव्हान्टाचं मेगा स्वीट। तुम्ही या बाजूला बघू शकता हे ॲडव्हान्टाचं जम्बो सुपर आहे की जे 3 ते 4 कापणीचा चारा येतो, ज्वारी वर्गीय आहे। महत्वाचं इथं आपण बघू शकता याचं खोडवा पीक देखील आहे आणि मुख्य पीक देखील दिसतं। याच्यामध्ये लागण आणि खोडवा दोन्ही पिकं दिसतात। याची कापणी लावल्यापासून 50 दिवसानंतर तुम्ही कधी करू शकता। त्याला वरती तुरा येण्याची वाट बघायची आवश्यकता नाही। हे आहे जम्बो सुपर मल्टीकट मध्ये आणि मेगा स्वीट हे सिंगल कट मध्ये। सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती आहे या निमित्तानं चांगल्या पद्धतीचा चारा वापरा, आपल्या दूध उत्पादनात भर पाडा आणि ॲडव्हान्टाचे जे चारे आहेत खास करून जम्बो सुपर आणि 2 नंबरचं मेगा स्वीट हे वापरून तुम्ही तुमच्या दूध उत्पादनात भर पाडा अशी नम्र विनंती आहे। धन्यवाद।